हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे खमंग आणि असं खुसखुशीत चकली होण्यासाठी तर भाजणीचं साहित्य बघणार आहे. काय काय घेतलेलं आहे ते बघणार आहे. तर मी 2 किलो राशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तर बघू शकताय मी 2 किलो राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ आता खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तर मी तांदळासाठी असं 2 कढया ठेवलेल्या आहेत. तांदूळ भरपूर असल्यामुळे मी 2 कढया ठेवलेल्या आहेत भाजण्यासाठी. तर या कढईमध्ये आता मी खमंग आपली हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे. हरभऱ्याची डाळ आहे 1 वाटीभर, वजनानं पाव किलो डाळ आहे. तर ही जास्त न घालता, तांदूळ भरपूर आहे म्हणून मी पाव किलो डाळ घातलेली आहे. तर डाळ जास्त झाली तर आपली चकली मऊ पडू शकते. तर मापातच घ्यायचं आहे. तर मी 2 किलो तांदळाला पाव किलो हरभरा डाळ घेतलेली आहे. तर हरभरा डाळ कुरकुरीत होईपर्यंत भाजली आणि इकडं तांदूळ पण आता भाजत आहे. तांदळासाठी मी दुसरी कढई ठेवलेली आहे इकडं. 2 किलो तांदूळ आहे तर भरपूर वेळ लागेल म्हणून मी तांदूळ दुसऱ्या कढईमध्ये भाजते. तर आता या कढईमध्ये आपल्याला भाजायचं ही 1 वाटी बाजरी घेतलेली आहे. तर बाजरी असं खमंग फुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त असे तडतडायला लागली बाजरी आता. तर काढून घेऊया आता हे. बाजरी छान व्यवस्थित आता हे भाजलेली आहे. प्लेटमध्ये मोठ्या इकडे काढून घेऊया. बाजरी भाजल्याच्या नंतर आपल्याला भाजायची आहे आता मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. तर मुगाची डाळ पण आता खमंग असं भाजून घ्यायचं आहे. पूर्ण जिन्नस व्यवस्थित खमंग भाजल्याच्या नंतर चकली पण एकदम अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. तर मुगाची डाळ पण आता भाजून झालेली आहे. आपल्या मुगाची डाळ भाजल्याच्या नंतर आपल्याला आता घ्यायचं आहे पोहे. तर पोहे मी 1 वाटी घेतलेली आहे. तर पोह्याला पण कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पोहे. आणि इकडे मोठी प्लेट घ्यायची आहे. सगळं पूर्ण बसलं पाहिजे याच्यामध्ये. मोठ्या प्लेटमध्ये घेऊन सगळं गोळा करायचं एकत्र. आता आपल्याला आपण घेतलेली आहे उडदाची डाळ. तर उडदाची डाळ कमीच घ्यायची आहे, जास्त नाही घ्यायचं. तर मी 4 चमच उडदाची डाळ घेतलेली आहे. जे पोह्याचे चमच असतात ते मी 4 चमच उडदाची डाळ घेतलेली आहे. खमंग अशी उडदाची डाळ पण असा सुगंध येईपर्यंत भाजली आणि प्लेटमध्ये टाकली. आता आपल्याला घ्यायचं आहे डाळवं. डाळवं तर एकदम आपल्याला असं खमंग भाजून घ्यायचं नाही, हलकंसं गरम करायचं आहे डाळवंला. एकदम असं खमंग न भाजता तर हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. तर आता लागणार आहे धनी पण एकदम असं खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. धनी झाल्याच्या नंतर आपल्याला लागणार आहे आता अर्धी वाटी शाबू घेतलेला आहे. तर शाबू पण आता खमंग असा भाजून घ्यायचा आहे. अजिबात मऊ राहता कामा नये, खमंग शाबू असा भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकताय मस्त असा खमंग शाबू भाजलेला आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. सगळ्या डाळी आता मी व्यवस्थित असं खमंग भाजून घेतलेले आहेत. आता लागणार आहे आपल्याला जिरे हलकंसं गरम करायचे आहेत. 3 चमच जिरे घेतलेले आहेत. हलकंसं गरम करून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं. पूर्ण डाळी आता हे थंड करायला ठेवायचं. थंड करून डब्यामध्ये भरायचं आहे आणि गिरणीहून दळून आणायचं. आता व्हिडिओ ही भाजणीचा बघितलेला आहे. तर चकलीचा व्हिडिओ लवकरच येईल. खमंग आणि खुसखुशीत शेवटपर्यंत चकली कशी बनवायची ते बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये.